नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरी ही खरी आहे आणि ती कधीच खोटं बोलणार नाही या गोष्टीची आता खात्री इकडे यशला पोचलेली आहे आणि यश आहे तो कावेरीच्या बाजूने उभा राहणार आहे. यश कावेरीची बाजू कशा पद्धतीने घेणार आहे, तिला नक्की काय सांगणार आहे, कशा पद्धतीने तिची मदत करणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यानंतर यश जो एक प्रश्न कावेरीला विचारणार आहे त्याचं उत्तर कावेरी यशला काय देणार, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. तर इकडे आता कावेरी त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत आणि आता कावेरीवरती जे हिऱ्यांचं पेंडंट आहे ते चोरल्याचा आळालेला आहे. कावेरीनं ते पेंडंट चोरलेलं आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि कावेरीनं ते पेंडंट सोनाराच्या दुकानात विकलंय हे बोलणं जे आहे हे यशचं बोलणं आता यमीनं ऐकलेलं असतं आणि यमी मात्र येऊन सगळ्यांच्या समोर कांगावा करू लागते, सगळ्यांना सांगू लागते की हे सगळं तू केलेलं आहे असं म्हणत ती सगळ्यांच्या समोर बोलत असते. तेव्हा मात्र आता इकडे कावेरीला शिक्षा सुनावली जाते, कारण कावेरीला सांगितलं जातं तू जर चोरी केलेली आहे तर तुला सर्वांची माफी मागायला लागेल. तेव्हा मात्र कावेरी सर्वांच्या समोर तिथे माफी मागत नाही आणि मग कावेरी स्पष्टपणे सांगते की मी चोरी केलेली नाही, मी माफी मागणार नाही. म्हणजे इकडे जे तिचा जो ठामपणा आहे, तिचं जे स्पष्ट बोलणं आहे ते ऐकून यशला मात्र धक्का बसतो. यश म्हणतो की एवढं स्पष्टपणे कोण बोलू शकतं, नक्कीच या खऱ्या आहेत असं म्हणत आता कावेरीला जी शिक्षा दिलेली आहे, एक पोतं धान्य दळायचे आहे रात्रभर जागून. कावेरी मात्र बिचारी रडवेली झालेली असते. तेव्हा यश आहे तो तिथे तिच्या मदतीला आलेला आहे आणि तो तिची मदत करत आहे. तेव्हा यश म्हणतो की माझा तुमच्यावरती विश्वास आहे, मग तुम्ही कोण आहात ते मला सांगा, नक्की काय प्रॉब्लेम आहे ते मला सांगा असं यश तिला बोलत असतो आणि तिला बोलतं करत असतो. म्हणजे यशला वारंवार खात्री आहे ती म्हणजे की कावेरी जी आहे ती खोटं बोलत आहे, कावेरी काहीतरी लपवत आहे या गोष्टीची खात्री ही यशला पटलेली आहे. आणि त्याचबरोबर इकडे यश मात्र या एकाच गोष्टीसाठी तो तिच्यावर संशय घेतो की नक्की ही कोण आहे, कारण यशला माहिती आहे की कावेरी वहिनी जी आहे ती वेगळी दिसत होती, चिकूची आई जी आहे ती वेगळी होती आणि ही कोणीतरी वेगळीच आहे, कारण त्याचा जो दादा आहे उदय दादा जो आहे तो असं नाहीये हे त्याच्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता पूजा झालेली असते आणि त्याचबरोबर गुरुजींना नमस्कार केला जातो. गुरुजी आशीर्वाद देतात, शिवम भवतु. आणि त्याचबरोबर गुरुजी सांगत असतात की ही पूजा उदयसाठी केलेली आहे, नक्की लवकरात लवकर उदय सुखरूप बाहेर येईल असं गुरुजी सांगत असतात. आणि गुरुजींचं म्हणणं असतं की काळजी करू नका. आता सगळ्यांना त्यांनी सांगितलेलं आहे, सगळेजण तिथं आहेत आणि मग इकडे जे बाबा आहेत ते म्हणत असतात की जा कावेरीजवळ देऊन यायचं चिकूला. मग कावेरीजवळ चिकूला द्यायला विद्या जात असते. विद्या येते आणि म्हणते की कावेरी वहिनी तिथं नाहीत आणि तेवढ्यातच कावेरी दारातून आत येताना दिसते. मग सगळेजण आता कावेरीकडे पाहू लागतात, कावेरी तर आता आलेली आहे असं विद्याचं म्हणणं असतं आणि सगळेजण पाहत असतात. तेव्हा मात्र कावेरीला आता प्रश्न पडलेला असतो की यांची उत्तर काय द्यायची. यामी जी आहे ती वाटच बघत असते, कावेरी एकदा सापडली, कधी सापडते माझ्या कचाट्यात आणि तिची वाट लावते असं या यामीला होत असतं आणि म्हणूनच यामी जी आहे ती वाट बघत बसलेली असते. एकदा का कावेरी तावडीत सापडली की मग तिची मात्र वाट लावायची हे ठरलेलं असतं. मग यामी तिला विचारू लागते की तू कुठं गेलेलीस, नक्की काय चाललंय तुझं, घरात सांगून जायची काय पद्धत वगैरे, हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र कावेरी सांगते की चिकूला धुराची आणि उष्णतेची ॲलर्जी आहे, त्याला रॅश येतात, त्यासाठी क्रीम आणायला मी मेडिकलमध्ये गेले होते. हे ऐकल्यानंतर मात्र आता सगळेजण पाहत असतात आणि मग सगळेजण तिला म्हणत असतात की नक्की काय आहे हे सगळं, कशामुळं हे सगळं चाललेलं आहे, हे सगळं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा इकडे मा म्हणत असतात पण मला एक कळत नाहीये की तू सांगून का गेलेली नाहीये आणि तुझं हे सगळं काय चाललेलं आहे, हे न सांगता राग वागणं, कधीही येणं कधीही जाणं, या सगळ्याचा काय अर्थ आहे असं मा प्रश्न विचारत असतात. तेव्हा कावेरी मात्र तिथे लगेच बोलून जाते की मी विद्याताईंना सांगून गेले होते. आणि मग विद्याला ती खुणवते डोळ्यांनी की हो म्हण.
विद्या पण म्हणते की हा मामी विसरून गेले, त्या मला सांगून गेल्या होत्या खरंच. म्हणजे त्यांनी मला सांगितलं होतं जेव्हा चिकू माझ्याकडे दिला ना, पण या पूजेच्या सगळ्या गोंधळामध्ये मी विसरून गेलेली आहे. तेव्हा मात्र तिथे काकू जी आहे ती लगेच बोलायला सुरुवात करते, कशाचं काय, उंदराला मांजर साक्षी, काय खरं यांच्या दोघींचं, काय बोलतायत. तेव्हा बाबा म्हणतात काय चाललंय तुम्ही, आल्या आल्या किस पाडायला सुरुवातच केलेली आहे कावेरीचा. अरे ती सांगते ना केमिस्टकडे गेली होती आणि चिकूला ॲलर्जी आहे, मग काय तुम्ही तिच्या मागे लागलेला आहात, असं बाबा बोलत असतात. कावेरी चिकूला घे आणि रूममध्ये जा बरं. इकडे विद्याने मात्र कावेरीची बाजू सावरून घेतलेली असते आणि त्याचबरोबर विद्याने सांगितलेलं असतं की मी विसरून गेलेले होते, हे सगळं तुम्हाला सांगायचं होतं, असं विद्याचं बोलणं चाललेलं असतं. आणि इकडे कावेरीला मात्र आता मांना दुसरा प्रश्न पडतो. मा म्हणतात की अगं काय चाललंय तुझं हे सगळं, मला एक साधी गोष्ट सांग, मगाशी आम्ही पूजेला बसायला सांगितलं तेव्हा नाही म्हणालीस, आणि तुझ्या कपाळावर हे हळदी कुंकू कसलं आहे, असं मा कावेरीला प्रश्न विचारत असतात. तेव्हा मात्र इकडे कावेरीला प्रश्न पडतो. म्हणजे कावेरीने मंदिरात जाऊन पूजा केलेली असते, इथे जेव्हा घरी सांगत होते तिला उदयसाठी पूजा करायची आहे तेव्हा ती पूजेला बसली नव्हती, आणि जेव्हा आता तिने मंदिरात जाऊन पूजा करून आलेली आहे आणि तिथलं जे कुंकू आहे ते तिच्या कपाळावरती तसंच राहिलेलं आहे, कारण तिने ती पूजा काऊ आणि त्याचबरोबर उदयसाठी केलेली होती, त्याचबरोबर गावकऱ्यांच्या भलं होण्यासाठी, तिच्या बाबाला ज्या व्यक्तीने मारलेला आहे त्याचा शेवट करण्यासाठी हे सगळं तिनं केलेलं होतं. पण ते हळदी कुंकू तिच्या कपाळावर दिसतं. तेव्हा कावेरी सांगू लागते की काय झालं, मी रस्त्याने येत होते आणि तेवढ्यातच समोरून परडी आली आणि मी त्यांना थांबा थांबा म्हणेपर्यंत त्यांनी माझ्या कपाळावरती कुंकू लावलं, हे कावेरी सांगत असते. आणि तेव्हा मात्र सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता कावेरीवर नुसता प्रश्नांचा भडीमार सुरू झालेला असतो. बाबांचं असं म्हणणं असतं की नाही, तुम्ही जे काही करताय ना ते अति चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे कावेरी जी आहे ती विचार करत असते, पण त्याचपेक्षा जास्त विचारांचं चक्र चालू असतं ते यशच्या डोक्यात चालू असतं. यशला मात्र एक वेगळाच आनंद झालेला असतो. आज ही घरातून बाहेर गेले ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे, मग ही जी आहे ती तोंडावर पडलीच पाहिजे असं यशला वाटत असतं. कारण यशला असं म्हणायचं असतं की ही मुलगी कोणतरी वेगळी आहे, ही एकतर आपल्या घरात खोटं बोलून राहते आणि त्याचबरोबर ही अरेरावी करते, ही गोष्ट यशला थोडीशी धक्कादायक वाटत असते. आणि त्याचबरोबर यश मात्र बोलत असतो आणि तेव्हा यामी मात्र शांत राहत नाही. यामी म्हणते की मला एक कळत नाही यश, मगाशी तू तिच्या पाठोपाठच आला, तू कुठे गेला होता नक्की, हा प्रश्न यामीने विचारलेला असतो. तेव्हा मा पण तिथे विचारते की यश उत्तर दे ना, तू कुठे गेला होता. तेव्हा यश सांगत असतो की माझी गाडी बंद पडली आणि तुला माहिती आहे ना, आणि ते आणायचं होतं ना पुरणाचे. तेव्हा माला लगेचच यश सांगतो की हो, दुकानदार पार्सल पाठवत आहे, मागून येत आहेत ते, असं यश सांगत असतो. इकडे कावेरी मात्र रूममध्ये आलेली असते, कारण विद्या म्हणत असते की तुमच्या माहेरून कोणतरी आलं होतं कोकणातून, पण माने त्यांना सांगितलं की आज आमच्या घरी पूजा आहे तर तुम्ही उद्या या, नंतर या, असं माने सांगितलेलं आहे. कावेरी म्हणत असते की त्यांचं नाव काय आहे, असे प्रश्न कावेरीला पडलेले असतात आणि त्या नावाची व्यक्ती आता कावेरीला शोधायची असते. पण कावेरीला नाव काही माहीत नसतं, कारण ती व्यक्ती कोण आहे ही गोष्टच कावेरीला कळलेली नाही. पण विद्याने वर्णन केलेलं आहे, त्या माणसाच्या मिशा होत्या, आवाज असा मोठा होता आणि त्याचबरोबर ती व्यक्ती मग दिगंबर काका असू शकते ना, असा प्रश्न कावेरीला पडलेला असतो. तेवढ्यातच यश तिथं आलेला असतो आणि यश म्हणत असतो की काय चाललंय, ही एवढी लपवालपवी आता सगळ्यांच्या समोर पण एवढं धडधडीत खोटं बोलून झालेलं आहे. तेव्हा कावेरी म्हणत असते तुम्ही कशाबद्दल बोलताय, काय बोलताय, मला कळेल का. तेव्हा मात्र यश सांगत असतो की माझं पेंडंट जे आहे ते तुम्हीच घेतलेलं आहे. आणि इकडे यामी ते बोलणं ऐकते, कारण यामी विचार करत असते की नाही यश तिच्या मागे मागे का गेला होता, नक्की काय कारण होतं, हा प्रश्न यामीला पडलेला असतो. हे दोघं एकत्र तर नाही येत ना, असं पण यशला तिचा जरा जास्तच पुळका येत आहे असं या यामीला वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता यामीने सगळा गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. यश मात्र यामीला सांगत असतो की तू जरा शांत हो, एवढं बोलू नकोस. पण यामी मात्र ऐकायला तयार नसते. यामी म्हणत असते की नाही, आता सगळ्यांच्या समोर मी हिचं पितळ उघडं पाडणार आहे, कारण हिच्यामुळं मला प्रत्येक वेळेस त्रास झालेला आहे असं यामीला वाटत असतं. आणि यामी जी आहे ती त्या पद्धतीनंच बोलत वागत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र तिथे मा असतात आणि मग कावेरी बाहेर येते. मा तिथं बोलत असतात. आता यामीनं सांगितलेलं असतं की मा तुझं जे पेंडन आहे ते हिनं चोरलेलं आहे, एवढंच नाही तर ते दुकानात विकून आलेली आहे. तेव्हा मा म्हणत असतात की काय बोलते,
उत्तर दे ना, नाहीये का तुझ्याकडे उत्तर? तेव्हा कावेरी म्हणत असते की मी नाही चोरलं ते पेंडन. कसलं पेंडन काय? तेव्हा इकडे माला लगेचच यामी बोलायला सुरुवात करते, अगं मा तुला माहिती आहे का, ते पेंडन ना हिनंच चोरलंय असं यश सांगत होता. यश बोलत होता ना, मी ऐकलेलं आहे ते बोलणं, विचार बरं यशला. मग माझा मोर्चा फिरतो तो यशकडे. यशला मात्र आता भीती वाटायला लागलेली असते की मी काय उत्तर देऊ, नक्की काय करू, हा प्रश्न यशला पडलेला असतो. आणि यश मात्र आता बोलायला सुरुवात करतो. यश म्हणतो की काय झालेलं होतं माहितीये काही, अगं त्या दिवशी ना तुझ्याकडून मी पेंडन आणलं आणि ते पेंडन चिकूच्या हातात होतं, चिकू खेळत होता. आता इतक्या गोष्टी घडलेल्या असतात पण कावेरीला मात्र माहिती नसतं आणि नंतर ते पेंडन सापडत नाहीये. तेव्हा इकडे माच्या माहेरून ते पेंडन होतं, तिच्या आईनं तिला दिलेलं होतं आणि मा मात्र बोलायला सुरुवात करत असते. मा म्हणत असते की ती माझ्या आईची शेवटची आठवण होती आणि एकमेव गोष्ट ती माझ्याकडे राहिलेली होती आणि ते पेंडन आता गायब झालेलं आहे. नक्की कुठं आहे ते पेंडन, सांग मला. तेव्हा माच्या समोर यश सांगू लागतो की काल ना या सोनाराशी डील करत होत्या दागिन्यांबद्दल, त्याबद्दल त्या बोलत होत्या, ते बोलणं मी ऐकलेलं होतं. आणि तेव्हा मात्र कावेरी म्हणते की काय बोलताय तुम्ही हे सगळं. तेव्हा यश म्हणत असतो की मी ऐकलेलं आहे स्वतः, यांनी सोनाराशी बोलून घेतलेलं आहे. आता यामी आणि त्याचबरोबर पौर्णिमा यांना तर तमाशा घालायची सवयच असते, पण त्यांना कुठं माहिती आहे की आता यामध्ये ते कसे अडकले जाणार आहेत. यामी म्हणत असते काय बोलतोय यश तू, नक्की काय म्हणायचंय तुला, हे चोरीच केली ना. तेव्हा मात्र इकडे विद्या किचनमध्ये असते आणि त्याचबरोबर बाकीचे सगळे हॉलमध्ये असतात आणि बिचारी विद्या मात्र एकटीच असते आणि विद्या विचार करत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की यशने कावेरीला तर प्रश्न विचारून भांबावून सोडलेलंच असतं, पण आता घरातली प्रत्येक व्यक्ती कावेरीला त्या बाबतीत प्रश्न विचारत आहे आणि आत्ता कुठं कावेरीला क्लिक झालेला आहे की नक्की काय झालेलं आहे आणि म्हणून हा व्यक्ती माझ्यावरती एवढी ठेवत आहे. म्हणजे ते पेंडन जे आहे ते चोरीला गेलेलं आहे, एवढी मोठी गोष्ट चोरीला गेलेली आहे आणि याच गोष्टीचा यांना सगळ्यांनाच त्रास होत असतो. तेव्हा मात्र यामी म्हणत असते की काही झालं तरी ही वाचतच आहे ना, आता हिला मी माझ्या तवडीतून वाचू देणार नाही, असं यामीने ठरवलेलं असतं. आणि यामीने एका दगडात दोन पक्षी मारत यश आणि कावेरी या दोघांनाही अडकवून टाकलेलं असतं. तेव्हा मात्र घरातले सगळेजण तिथं असतात आणि बाबा समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण आज नेमकं बाबा आतमध्ये असतात, त्यांना नुकताच डोळा लागलेला आहे असं माने सांगितलेलं असतं. परंतु मा मात्र कावेरीला म्हणत असतात की तू चोरी केलेली आहे आणि त्याची शिक्षा तुला भोगावी लागणारच आहे. तेव्हा कावेरी म्हणत असते म्हणजे, मा म्हणत असतात की तू चोरी केलेली आहे, तू सर्वांची माफी माग. तेव्हा कावेरी सांगते की मी चोरी केलेली नाही, मी माफी मागणार नाही, मी कोणतंही पेंडन घेतलेलं नाहीये, मला त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही आणि त्याचबरोबर मी ते पेंडन घेऊन काय करणार आहे. तेव्हा मा मात्र भाऊक झालेली असते, तिच्या माहेरची तेवढीच एक आठवण तिच्याकडे राहिलेली असते आणि त्यामुळं माला मात्र वाईट वाटत असतं आणि सगळेजण तिथं असतात. कावेरीला आता मा म्हणत असते की तुला शिक्षा भोगावी लागणार आहे, जर तू कोणाची माफी मागणार नसशील, तू सर्वांची माफी मागणार नसशील तर शिक्षा भोगण्यासाठी तयार राहा. कावेरी स्पष्टपणे सांगत असते, हे बघा मी कोणतंही पेंडन चोरलेलं नाही, मला त्या पेंडनबद्दल काहीही माहिती नाही आणि त्या दिवशी यांच्याच हातातून चिकूने घेतलेलं होतं, त्यानंतर ते पेंडन कुठे गेलेलं आहे मला अजिबात काही माहिती नाही, असं कावेरी स्पष्टपणे सांगत असते. आणि तेव्हा मात्र यश विचार करू लागतो की हे सगळं काय आहे, कारण ही मुलगी खरं बोलते, एवढं खोटं कोण कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही. म्हणजे हिनं जे पेंडन आहे मला वाटत आहे की हिनं चोरलेलं आहे, तर तसं काहीही झालेलं नाही, पेंडन जे आहे तुमचं ते अगदी सुखरूप आहे असं यश सांगत असतो. यशला खात्री पटते की नाही हिनं ते पेंडन चोरलेलंच नाही अशी खात्री आता यशला पटलेली असते. परंतु माने मात्र तोपर्यंत गोंधळ घालून ठेवलेला असतो. माने आता कावेरीला एक पोतभर धान्य दळायला सांगितलेलं असतं आणि एवढंच नाही तर ते सांगून त्याच्या पुढे ही गोष्ट सांगायला सांगितलेली आहे की या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मा आता यशला विचारू लागते. मा यशला विचारत असते, यश मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे नक्की काय झालेलं होतं, कुठं आहे ते पेंडन, माझ्या आईची शेवटची आठवण आहे असं म्हणत मा आता इमोशनल झालेली असते आणि मा मात्र विचार करत असते की नक्की काय झालेलं असेल, माझं पेंडन कुठं गेलं असेल, हा प्रश्न मला पडलेला असतो. मा म्हणत असते की तुला 24 तासांची मुदत आहे, जर 24 तासात तू माझं पेंडन आणून दिलं नाही तर मी निर्णय घेणार आहे असं कावेरीला मा बोलत असते. मला असं वाटत आहे की ते पेंडन कावेरीने चोरलेलं आहे, कारण मला यश पण म्हणालेला होता की
या मुलीनेच ते केलेलं आहे, तेव्हा मात्र मला खात्री पटलेली आहे. परंतु कावेरीने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी चूक केलेली नाही, मी खोटं बोललेली नाही, तर मी शिक्षा भोगणार नाही. आणि नेमकं आता तेच घडत असतं. इकडे कावेरीला सुलक्षणा समजावत आहे, हे बघ तुला महागात पडेल, आत्ता जर तू माझं ऐकलं नाहीस तर तुझ्यासाठी खूपच वाईट गोष्ट घडेल, असं मा तिला बोलत असतात. आणि तेव्हा मात्र कावेरी जी आहे ती शांतपणे ऐकत असते. त्याचवेळी तिथं जी असते ती म्हणजे यामीला काही करून फक्त त्या घरामध्ये तिथं विष पेरायचं काम करायचं आहे. त्या घरामध्ये तिथे सगळ्यांना एकमेकांपासून तोडायचं आहे, हेच माहीचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र माने आता स्पष्ट सांगितलेलं आहे आणि कावेरीला एक पोतं धान्य दळायला सांगितलेलं आहे. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरी जी आहे ती धान्य दळण्यासाठी आता बसलेली आहे. रात्रभरात ते धान्य तिला दळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच पुढच्या गोष्टी होणार असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की यश मात्र आता म्हणत असतो की नाही, ही मुलगी खरं बोलते, एवढं खोटं तर कोणी बोलू शकत नाही, असं यशचं म्हणणं असतं. आणि तेव्हा मात्र यश हा कावेरीकडे पाहत असतो. प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरी जी आहे ती काम करत आहे आणि नेमका यश तिथं मदतीला धावून आलेला आहे आणि कावेरीला यश मदत करत आहे. तेव्हा कावेरी म्हणते की मी चोरी केलेली नाहीये, कारण काऊ स्वार्थी आणि लोभी नाही, तर काऊवरती हा जो डंक लागत आहे, आरोप होत आहे, ते मी कधीही मान्य करणार नाही, असं कावेरीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. यश कावेरीच्या शेजारी येऊन बसतो आणि तिला दळू लागतो. तो म्हणत असतो की मी आहे सोबत. तेव्हा मात्र कावेरी जी आहे तिला बरं वाटतं, पण यश तिला एक प्रश्न विचारतो, कोण आहेस तू, नक्की कुठून आली आहे, असे अनेक प्रश्न त्याला पडलेले असतात. त्यातला एक प्रश्न यशने कावेरीला विचारलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.